पडलं काही माहिती हॅलो वेलकम टू गाईज. आज आपण पाहत आहोत SR शर्यत राऊत या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे. फायनली गाईज आज जाणार आहोत मित्रांनो आपल्या शेतामध्ये पार्टीला. तर त्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर बने राहा आणि संपूर्ण व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये आहे. तर लवकरात लवकर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला पाहूया संपूर्ण व्हिडिओ. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला ह्या देवापासून सुरुवात होते. या देवाचं नाव आहे सकलादी बाबा. तर मित्रांनो ह्या देवाचा जर तुम्हाला इतिहास जर सांगायचा झाला तर हे देव खूप प्राचीन आहे आणि योगायोगाने आपल्या शेतामध्ये आलेला आहे. ह्या देवाचं नाव आहे सकलादी बाबा. तर फायनली मित्रांनो आता जात आहोत बघा आपल्या आखाड्यावर, कारण आता खूप उशीर झालेला आहे आणि आपल्या लवकरच पार्टीला सुरुवात बी करायची आहे. तर गाईज बघू शकता आपल्या शंकरनं घोडामध्ये 3 वाजले आणि आता आपण जेवढं बी नाहीत बघा. आता करून तिथं आखाड्यावर जाऊन मस्त खिचडी आता बघू शकता आपण. आता पसारा गिसारा भरलाय बघा सामान गिमान खिचडीचं. तर बघू आता भांड बघा बोचर भांड हे काय दाखिले हे बघ गाईज बघू शकता आपण. मसाला बकळ भरला मित्रांनो. तर बघू शकता ह्या बघा ही सगळा मसाला भरला जवळपास आपण खिचडीचा. तर आता इकडे बघा हे दोघांचं नियोजन चालू. इकडे केळी फिळीचे पाणी गिने तोडायची. मित्रांनो आपल्या इकडे काय पत्रवाळ्या नव्हत्या बघा जेवायला. तर आपण डायरेक्ट केळीचे पाणी तोडून गेलो होतो. नादच करायचं नाही आपला. तर बघू शकता ह्या बघा आपले चैतन धरले पाणी दाखव चैत्य एकदा. बघू शकता कसं पाणी. तर आपल्या शंकरला आपण बनिल तर आचारी. ते म्हणला तुम्ही आपल्या हाताची खिचडी खा आणि मग बोला. आचारी म्हणल्यावर शंकरलाच आपण लसूण गिसून सोला लावला. फक्त आपण गेलतो खाण्यासाठी आणि व्हिडिओ काढण्यासाठी. हे राहिलं मी हे टाका होत सगळंच होत. सोयाबीन शाळेत दुधार जरा मोबाईल दे. तर मित्रांनो आपल्या शंकरबाई इकडे बघू शकता तुम्ही खिचडी करीत आहे. दम द्यायला चांगला एकदम कडक फोडणी झालाय वाचले याला. ज्याची त्याला सगळ्याला कामं दिली ती आणि तेवढ्यामध्ये आपल्या चैताली बी आपण काम दिलं ते म्हणजे तांदूळ निसायचे आणि लगेच तांब्यानं मोपून पाण्यामध्ये टाकायची. नाही होतच नाही खिचडी. जाळ घाला आता गप्प जाळ घाला. तर मित्रांनो बघू शकता आपली खिचडी तर एकदम मुख्य झाली बघा. खिचडी तयार करणारा माणूस म्हणजे आचारी म्हणजे ते म्हणजे आपला शंकरबाई. आणि इकडे बघा हे चैत्य आहे आपलं. हे जाळगिरी लावायली इकडं हे बघा. आणि इकडे शंकर आपला खिचडी करायला आणि मी इकडे ब्लॉक काढायला आणि इकडे शारंग संत्र्या गिंत्र्या खायला. तर मित्रांनो आपल्याकडे काय भगून गिगून नव्हतं बघा खिचडी करायला. तर डायरेक्ट आपल्या शंकर भाऊने डायरेक्ट दिमाग लढीला बघा आणि डायरेक्ट तिकडलं भांडं चुचून आणले. आणि बघू शकता खिचडी चौखिरी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा. बघू शकता मित्रांनो भांड्याचा जुगाड कसा केलाय. पाणी घेऊन कमी पडलं काही माझ्या खिचडीला पाणी घेऊन पडलं म्हणून शंकरनं आपल्या पातळच करून टाकलं खिचडीला, ते पण वरनावानी. बघू शकता शंकर आपला याच्यात कोथिंबीर टाकीत आहे. पुन्हा हलवायला आमच्याकडे काय नव्हतं बघा खिचडी, त्याच्यामुळे आम्ही काठी केली बघा मस्तपैकी मोठी. आणि बघू शकता खिचडी हलीत आहेत. आपल्याकडे खिचडीसाठी लागणारं सगळं साहित्य होतं, पण काय झालं माझ्या काही कुलूप लागलं होतं पत्रा. ती घराघरात चाबीच राहिली मित्रांनो घरी सोडून. तर त्याच्यामुळे आता ती खिचडी आहे तशी आपल्याला गावरान भाषेमध्ये करायला लागली. नाही तर माझं गॅस पीस सगळं होतं तर ते राहिली तिची चाबीच घरी सोडून. तर आता बघू शकता आपण जाळावर केलेली आहे खिचडी. आपण जी पार्टी केली तर तिथं आपले डॉक्टर साहेब उपस्थित झालेले आहेत. डॉक्टर साहेब हाय गी करा काही बघू शकता हाय गी केलं ते ना. तर बघू शकता ही खिचडी खायला बी आलेली. खिचडी एकदम ओके मध्ये तयार झालेली आहे. काय किंवा आता करा हाय गबरूवाडा अगदी दाखव ना राम 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 काही. खिचडी एकदम ओके मध्ये झालेली आहे. पण काय झाले माहिती का, थोडीफार राहिली कच्ची पण जाती तेवढी सपादून. आता काय नाही. आता मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या शंकर भाऊन आणि शारंग भाऊन एकदम जबरदस्त जुगाड लावलाय माती लावून तांब्याला. तिच्यात आता करणार आहेत आम्ही चहा गावरांच्या. तर गाईज आपण साखरापत्ती गिकरापत्ती टाकली बघा त्या चहामध्ये आपल्या तांब्यामध्ये. आपला चहा एकदम ओके मध्ये झालता, पण थोडंफार धुपण गेलं तर ते बी जाते जरा सपादून. तर आपला चहा झालेला आहे बघा. आम्ही आता ओतून घेत आहोत आपल्या कपानं. आपल्या चहाची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकतात.
तर मित्रांनो आजची कशी वाटली पार्टी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.